मोरेला तिने गाडी सिटी हॉस्पिटलला घ्यायला सांगितली. श्रुतीने डॉक्टर गंधिताला फोन करून सध्याची तिची सिच्युएशन सांगितली. ओके मॅडम, तुम्ही या, मी सगळी व्यवस्था करते म्हणून डॉक्टर गंधिताने फोन कट केला आणि श्रुती सीटला डोकं टेकून डोळे मिटून शांत बसली. आता पुढे. काही वेळातच श्रुतीची गाडी आणि ॲम्ब्युलन्स सिटी हॉस्पिटलला पोहोचली. बॉडी आत न्या म्हणत श्रुती लगेच डॉक्टर गंधिताच्या केबिनमध्ये गेली. मॅम चला म्हणत गंधिता श्रुतीला दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेली. डॉक्टर मुरली ह्या सिनियर इन्स्पेक्टर श्रुती राज्याध्यक्ष. मी काही वेळापूर्वी तुमच्याशी बोलले होते ह्यांच्याविषयी. हो या मॅम, सोनोग्राफी करून घेऊ आधी. खूप पेन होतं आहे का? नाही, पण मगाशी आरोपीसोबत थोडी झटापट झाली तेव्हा थोडंसं. ओके या इथे म्हणत डॉक्टर मुरलींनी तिची आधी सोनोग्राफी केली. डॉक्टर काही प्रॉब्लेम नाही ना? श्रुतीने घाबरत विचारलं. नाही, तसं काहीच वाटत नाही. मॅम कितवा महिना चालू आहे? 7वा. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. थोडी रेस्ट घेतली की बरं वाटेल. आणि अशा रिस्क आता घेऊ नका. बाळासाठी आणि तुमच्यासाठी सेफ नाही आहे ते. तुमचं प्रमोशन मला माहीत आहे, पण सध्या काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. तुमचे मिस्टर नाहीत का सोबत? नाही, त्यांना काही कळता कामा नाही. इट्स ओके, पण इथेच थोड्या वेळ रेस्ट घ्या आणि इथून पुढे काळजी घ्या. डॉक्टर गंधिता मेडिसिन देतो ते दे, फ्रेश वाटेल थोड्या वेळात आणि काहीतरी खा त्याआधी. ओके म्हणत श्रुती उठली. चला मॅम, एका रूममध्ये थोड्या वेळ आराम करा, मग तुमच्या मिशनवर जा. पुन्हा गंधिता हसत म्हणाली. मॅम, खरंच तुम्ही इतक्या डॅशिंग आहात असं खरंच तुमच्याकडे पाहून वाटत नाही. श्रुतीही हसली. गंधिताने तिच्यासाठी खायला मागवलं आणि तिला औषध देऊन रेस्ट करायला सांगितलं. धनंजय काळे टी व्हीवरची न्यूज बघून चांगलाच चिडला होता. रागात पार्टी ऑफिसमध्ये येरझाऱ्या घालत होता. इतक्यात त्याचा मॅनेजरही तिथे हजर झाला. रात्री सगळं सांगितलंस, मग न्यूज चॅनलवाले हजर होते हे सांगायला तोंड शिवलं होतं का तुझं? मी सांगणारच होतो, पण तोपर्यंत तुम्ही फोन कट केला. पुन्हा फोन करत होतो, पण तुमचा फोन स्विच ऑफ सांगत होता. हां, ते रागात फोन फेकला आणि तो फुटला. ह्या बाईने वाट लावली आहे माझी. धनंजय काळेचा दुसरा फोन आता वाजू लागला. साहिब म्हणून नाव झळकत होतं. नाव वाचून त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. माझा तारणहार म्हणत त्यांनी लगेच फोन रिसीव्ह केला. मला माहीत होतं साहिब, एक तुम्हीच आहात ज्यांना माझी काळजी आहे. धनंजय काळे स्वतःच्या तुळतुळीत टकलावरून हात फिरवत म्हणाला. काळजी वाटते म्हणूनच फोन केला. कसं आहे ना, इलेक्शन जवळ आले आणि मला माझ्या पक्षाची, पक्षातल्या लोकांची काळजी घेतली पाहिजे ना. बरं, ते हॉटेल नक्की तुमचंच आहे ना? बस काय साहिब, तेवढी प्रगती तर आम्ही नक्कीच केली आहे. आणि ती कशी, कोकेन विकून? साहिब, अहो ते म्हणजे तुम्हाला कळते का काळे, ह्या सगळ्यामुळे तुमचं राजकीय वर्तुळातलं स्थान सध्या काय झालं आहे ते? साहिब, पण ते माझं नाही. म्हणजे तुमचं नसलं तरी हॉटेल तर तुमचं आहे ना. हे सगळं कशासाठी? तर एका धंदा करणाऱ्या स्त्रीसाठी. पण साहिब, तुम्हाला काय वाटतं, इतका मोठा पक्ष आम्ही सांभाळतो तर पक्षात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचाली आम्हाला माहीत नसणार? बरं, तुम्हाला लांब राहण्याचा इशारा तिने दिला होता, तर तुम्ही कोण आहात हे दाखवून द्यायला गेलात. कोणाच्याही वाटेला जाण्यापूर्वी त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती जवळ असणं गरजेचं आहे. ती व्यक्ती कोण आहे, तिचं समाजात काय स्थान आहे, निदान हे तरी पाहायचं होतं. बरं, तिच्या नवऱ्यावर हल्ला करून जीव भरला तुम्ही तुमचा. आज तिच्यावर वार केलात. साहेब, तर ते म्हणजे न्यूज बघा, तिने सरळ सरळ तुमच्यावर आरोप केलेत. काय? धनंजय काळे आता पुरता उडाला होता. पण मी तर फक्त जे केले ते आता निस्तरा आणि यंदाचं इलेक्शन विसरून जा. आमच्याकडून कोणत्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. इथून पुढचे 5 वर्ष आम्ही तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही आम्हाला. आणि हो, बाहेर मीडिया उभी आहे. जर आमचं नाव समोर आलं तर पुन्हा कोणत्याच खुर्चीवर बसायच्या लायक ठेवणार नाही. पण साहेब, धनंजय काळे बोलत होता पण फोन कट झाला. साहेब, ते पार्टी ऑफिस बाहेर मीडिया जमा झाली आहे. आता आपलं नाव टी व्हीवर झळकणार. चला चला लवकर. मूर्खा, कळते का तुला मीडिया इथे का आली येते? त्यांना जाऊन सांग मी इथे नाही आहे. कपाळावरचा घाम पुसत धनंजय काळे म्हणाला. पण मी तर त्यांना तुम्ही इथेच आहात म्हणून सांगून आलो आहे. मग आता जाऊन सांगा मी खपलो म्हणून. बरं ठीक आहे. अरे गाढवा, बाहेर जा आणि त्यांना सांग मी बाहेरगावी गेलो आहे. बरं, पण त्यांनी विचारलं कुठे गेलाय तर काय सांगायचं? देवा, पुढच्या जन्मी भाऊ नसलेली बायको पदरात घाल रे बाबा. जा, मी नाही आहे इथे इतकंच सांग. बरं म्हणून तो स्वतःशी बडबडत बाहेर निघून गेला. काही वेळ विश्रांती घेऊन श्रुती फ्रेश झाली. तोपर्यंत रणदिवे सर आणि प्रसाद तिला भेटायला आले. श्रुती, कसं वाटतंय आता? प्रसाद आत रूममध्ये येत म्हणाला. अरे आता फ्रेश वाटते. ते सकाळी जरा झटापट झाली ना त्यामुळे. श्रुती उठून बसत म्हणाली. शिक जरा तिच्याकडून, नाहीतर तू. रणदिवे सर प्रसादच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. सर काय बोलताय तुम्ही आणि मी काय शिकू तिच्याकडून? अरे तुझ्याही लग्नाला आता वर्ष झाले. तू कधी पाळणा हलवणार आहेस? सर, पाळणा मी हलवायचा? प्रसाद डोळे मोठे करून बघत म्हणाला. अरे गधड्या, तू नाही तर काय बायको अशीच प्रेग्नेंट राहील काय? तसं श्रुती आणि नुकतीच तिथे आलेली गंधिता दोघीही हसायला लागल्या. सर काहीही काय बोलताय तुम्ही? अरे खरं तेच बोलतोय. चल तुला एक उपाय सांगतो. शिलाजीत घे, रात्री दुधातून 2 चमचे. सर, प्रसाद डोक्यावर हात मारत म्हणाला आणि रणदिवे सरांना ओढून बाहेर घेऊन गेला.
श्रुती आणि गंधिता दोघीही हसत होत्या. बरं मॅम, जरा रेस्ट घ्या, जास्त धावपळ नका करू. मुरली डॉक्टरांनी ह्या गोळ्या दिल्या आहेत. मग गंधिताने तिला औषधं कशी आणि कोणत्या वेळेत घ्यायचं ते सांगितलं. बरं, थँक्स. आणि ते सकाळची बॉडी? हो, आपण नंतर बोलू त्याविषयी. मी सगळी बॉडीची विल्हेवाट कशी लावायची त्याची सगळी व्यवस्था केली आहे. कोणाला काहीच कळता कामा नये तिच्या मृत्यूचं सत्य. बोलून श्रुती रूममधून बाहेर पडली. काही वेळातच सगळे पोलीस स्टेशनला पोहोचले. आताही श्रुतीने देवकीला बोलावून घेतलं होतं. श्रुती तिच्या केबिनमध्ये होती. तिच्या केबिनच्या दरवाजावर नॉक झालं. येस, कम इन, श्रुती म्हणाली. तशी एक व्यक्ती आतमध्ये आली. काय मग, आजकाल तुम्ही जास्तच झळकताय. श्रुतीने मान वर करून पाहिलं तर शिंदे सर होते. सर तुम्ही, बोलत श्रुती उठायला गेली पण त्याने तिला बसायचा इशारा केला. सर, मला बोलावलं असतं तर मी स्वतः आले असते ना. अगं, तुझी सध्याची अवघडलेली अवस्था आणि त्यात इतक्या मोठ्या कामगिऱ्या करतेस, म्हटलं आपण स्वतःच जाऊन तुला भेटावं. त्यांनी श्रुतीच्या समोर कॅडबरी धरली. वाव, थँक्स सर. श्रुतीने रॅपर काढून खायलाही सुरुवात केली. तिच्या लक्षात आलं लगेच शिंदे सर समोर आहेत ते, पण तेही तिला असं पाहून हसत होते. सर, ते म्हणजे सॉरी. इट्स ओके, माझ्या मुलीसारखी आहेस तू. बरं, निशांत मर्डर केसचे आरोपी काही बोलले का? म्हणजे नेक्स्ट वीक कोर्टात हजर करायचं आहे सगळ्यांना. सर बोलतं करण्याचा प्रयत्न करते त्यांना, पण मध्येच ह्या धनंजय काळेनं फणावर काढला. आधी त्याचा फणा ठेचला म्हणजे मग पुन्हा कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार नाही. बरोबर बोलतेस, पण ह्यात धनंजय काळे ही एकच व्यक्ती नाही आहे. अशी अनेक मोठी माणसं असतील ज्यांचा आपण कधी विचारच केला नसेल. ठीक आहे, मीही बोलतोय वरती मोठ्या साहेबांशी. तेही आपल्या पाठीशी आहेत. सर, पण आपल्यातच असं कोणीतरी आहे की ज्यामुळे आतल्या गोष्टी बाहेर जात आहेत. श्रुती, आता तू पुढे जी ॲक्शन घेशील त्या बाबतीत मलाही काही सांगू नकोस. मी वरून तशी परमिशन काढतो. ओके, थँक्स सर, श्रुती हसत म्हणाली. बरं चल, निघतो मी. तू तुझं कॅडबरी खाण्याचं काम कंटिन्यू कर. शिंदे सर हसत तिच्या केबिनमधून बाहेर पडले. श्रुतीचा फोन वाजत होता. देवकीचा फोन होता. मॅम, ते मी आले आहे. हो, थांब आलेच म्हणत श्रुती उठून लगेच बाहेर गेली. प्रसाद, सर कालचा माल. तू चल बाहेर आलोच म्हणत ते सगळेच पोलीस स्टेशनच्या बाहेर आले. शिंदे सरही हजर होते. त्यांच्या टीमने केलेल्या कामगिरीचं ते स्वतः मीडियासमोर भरभरून कौतुक करत होते. सापडलेला सगळा माल केरोसिन ओतून श्रुतीने स्वतः पेटवला आणि ही ब्रेकिंग न्यूज आता न्यूज चॅनलवर झळकत होती. धनंजय काळेचा पर्सनल फोन वाजत होता. आगीच्या ज्वाळामध्ये त्याचा सगळा माल पेटलेला पाहून तो भयंकर चिडला होता. नाव वाचून त्याच्या तोंडचं पाणी पळालं होतं. फोन उचलू की नको विचार करत अखेर त्याने फोन रिसीव्ह केला. एक बाई सांभाळता येत नाही तुला. तिने आतापर्यंत किती नुकसान केले हे विसरलास का? एक साधी बाई हँडल होत नाही. बॉस, ती साधी बाई नाही आहे. तिचं डोकं आपल्यापेक्षा 2 पावलं जास्त चालतं. कुठून कशी इन्फॉर्मेशन तिला मिळते तेच कळत नाही. आपल्यापेक्षा तिचं खबरी नेटवर्क खूप मोठं आहे. ते मला माहीत नाही, पण ती आता आपल्यासाठी धोकादायक बनली आहे. लवकरात लवकर तिचा बंदोबस्त करा. बोलून त्याने फोन कट केला. ह्याचं काय जाते बोलायला? तुझ्या राशीत तिचा प्रवेश झाला की कळेल तुला. एक वेळ शनी परवडला, पण ही परवडायची नाही. श्रुती पुन्हा केबिनमध्ये आली. तिचा शौर्याचा सकाळचा चेहरा आठवला. तिने त्याला फोन केला, पण तो बिझी असल्याचा त्याने मेसेज केला. बिझी नसले तरी साहेब चिडलेत ना. म्हणव आता श्रुती, नाहीतर फुगा आजच्या दिवशीही टम फुगलेला असेल. हसतच तिने त्याला लव्ह यूचा मेसेज केला आणि खूप सारे रेड हार्ट पाठवले. तिकडे मेसेज पाहून त्याचा टम्म फुगलेला चेहरा लाल गुलाबी झाला, पण त्याने तिला रिप्लाय दिला नाही की फोनही केला नाही. त्याचा मेसेज आला नाही यावरून श्रुती समजून गेली. सॉरी, भलतीच चिडली आहे. श्रुती फोन घेऊन बाहेर आली. सगळे आपापल्या कामात गुंतलेले तिला दिसले. मोरे, लॉकअप ओपन करा. ती आता शकीन आणि रुबिनाला जिथे ठेवलं होतं तिथे गेली. दोघींचे चेहरे सुजले होते. बोलल्या का काही? तिने राणीला विचारलं. नाही मॅडम, इतका मार खाल्लाय पण तोंड काही उघडत नाहीत. मग तुझी सुट्टी झाली आहे की त्यांची? श्रुती डोळे मोठे करून बघत म्हणाली. इतक्यात रणदिवे सर आत आले. श्रुती, मीच तिला थांबायला सांगितलं. पण का? अगं, मरतील की त्या. अवस्था दिसत नाही आहे का त्यांची? त्यात दोघेही जेवत नाही आहेत. का? श्रुती म्हणाली. ऐसा खाना हम नाही खाते, असं ही बया म्हणाली आणि ताट भिरकावलं तिने. राणी रागात बघत म्हणाली. मग मरू दे की मेल्या तर. अशा लोकांचा जगून काहीच उपयोग नाही आहे. जास्तीत जास्त काय होईल, 1-2 महिने सस्पेंड होऊ आपण. पण हिच्या पोटातलं बाळ मेलं तर त्याला जबाबदार ही स्वतः असेल. क्या बात कर रही है? शकीना धडपडत नीट बसत म्हणाली. ये तेरी बहन है ना? ये पेट से है? तेरे को कैसे मालूम? इसके ब्लड सैंपल्स लिए थे, उसमें पता चला. कॉन्ग्रेचुलेशंस, श्रुती हंसत म्हणाली. लेकिन बच्चे का बाप कौन है? जाफर या और कोई? क्योंकि अभी तो तू जवान है, जाफर ही है. लेकिन वो तो ना बोल रहा है. श्रुती हंसत म्हणाली. वो हरामी कुत्ता झूठ बोल रहा है. सच का मुझे पता नहीं. लेकिन एक बात पूछूं? अगर लड़की हो गई तो उसको भी धंधे पे बैठाएगी क्या? और लड़का हुआ, उसने उसके बाप के बारे में पूछा तो क्या बताएगी? वो किसकी औलाद है बता सकती है क्या? शकीना आणि रुबिनाचा चेहरा खाडकन पडला होता. शकीना रुबिनावर चिडली होती.
देख शकीना, जेल के हालात कैसे होते हैं ये तुझे मालूम है. ऐसी हालत में जेल में. शकीना आता रुबीनावर चांगलीच भडकली होती. प्रिकॉशन नहीं लिया था क्या? तिने नखराती मान हलवली. दीदी, मुझे भी माँ बनना है. मेरा खुद का नन्ना मुन्ना प्यारा सा बच्चा चाहिए. और क्या करेगी उस बच्चे का? ये मैडम जी बोल रही है वैसे लड़की हुई तो धंधे पे बिठाओगी क्या? हमारे धंधे के कुछ उसूल होते हैं, इसमें ये सब नहीं चलता है. क्या करेगी बच्चे को जन्म दे के? बच्चा पालना इतना आसान होता है? हमारे बाप ने हमारे साथ क्या किया भूल गई? साले ने पहले खुद मुझे नोचा और धंदे पे बिठाया, बाद में तुझे. भूल गई सब बातें? एकूण श्रुती रणदिवेसर मागे नुकताच आलेला प्रसाद सगळे शॉक झाले होते. क्या बात कर रही हो? सुनने में तकलीफ हो रही है ना, लेकिन यही सच है. मेरा पहला बाप मर गया, इसलिए माँ ने दूसरी शादी की, लेकिन आए दिन उसकी गंदी नज़र मुझ पे रहती थी. देखते देखते रूबीना हो गई. मैं उसके डर से घर से बाहर रहती थी, लेकिन वो सुबह शाम दारू के नशे में धुंध रहता था. माँ कमा के लाती थी तभी घर चलता था. रूबीना के लिए मेरा घर से बाहर जाना बंद हो गया. एक दिन माँ काम के लिए बाहर गई. मैं रूबीना के साथ खेल रही थी. रूबीना 2 साल की थी और मैं 10 साल की. वो नशे की हालत में घर आया और बाद में तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. तिने उलट्या हाताने डोळे पुसले. उसके बाद में हर रोज़ वो मुझे नोचता था. अगर माँ को बताया तो रूबीना को मार डालने की धमकी देता था. फिर भी तुमने तुम्हारी माँ को बता दिया होता तो? बताने की ज़रूरत नहीं पड़ी. एक दिन माँ काम से जाते जाते वापस आ गई और उसने ये सब देख लिया. फिर? श्रुति म्हणाली. माँ का और उसका बहुत झगड़ा हो गया. उसने माँ को मार डाला. माँ का सर दीवार से इतनी बार पटका कि माँ मर गई. पुलिस उसे पकड़ के लेके गई, लेकिन वो उधर से भाग गया. एक दिन रात को वापस आया. ज़बरदस्ती मुझे और रूबीना को वहाँ से लेके गया और एक धंधी वाली को बेच दिया. मैंने वहाँ से भागने की कोशिश की, लेकिन पकड़ी गई. फिर क्या, जो नसीब में लिखा था वही होना मैडम जी. रूबीना को छोड़ दो. उस दिन निशांत सर के घर में मैं थी, रूबीना नहीं. किसके कहने पर सर का मर्डर किया और कौन कौन था वो सिर्फ फ़ोन करता है. कौन है वो पता नहीं. मर्डर जाफर ने किया है. ड्रग्स का डोज मैंने दिया था और नवाब और मालिक हमारे साथ में थे. वो दोनों कहाँ मिलेंगे पता नहीं. वो उसके आदमी थे. अभी तक रफू चक्कर हो गए होंगे. सगळं ऐकून श्रुती अस्वस्थ झाली होती. एक बाप असं काही करू शकतो ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती विचार करत तशीच बाहेर निघून आली. ए मैडम, अरे कितना दिन रखेंगी हम सबको यहाँ पे? काल रात्री धनंजय काळेच्या हॉटेलवरून काही मुलींना वेश्या व्यवसाय करताना इथे पकडून आणलं होतं. ए मैडम जी, सुन तो. अगर बाप ने धंधे पे नहीं बैठाया होता तो आज तेरी तरह अफसर होती. ए चुप बैठ, शेखावत मॅडम ओरडल्या. थांबा मॅडम, बोलू दे तिला. काय म्हणालीस? श्रुती तिच्याजवळ जात म्हणाली. अरे बाप ने धंधे पे नहीं बिठाया होता तो आज तेरी तरह अफसर होती. अफसर होने के लिए कितना पढ़ना पड़ता है ये मालूम भी है? शेखावत मैडम म्हणाल्या. हाँ मालूम है, लेकिन सपना सपना रहने वाला है ये मालूम नहीं था. 9वीं कक्षा तक पहला नंबर नहीं छोड़ा था. माँ बीमारी में चल बसी और बाप दारू पीने लगा. बाद में दारू पीने के लिए पैसा चाहिए था तो उसने मुझे एक धंधी वाली को बेच दिया. शकीना बेगम की हालत तो मुझसे भी बदतर थी. तो फिर इसे बाहर निकलने का मन नहीं किया? श्रुति ने विचारलं. किया ना, 1000 बार किया, लेकिन वो साली जल्लाद औरत जो मना करती है उसकी हालत उसके जैसे होती है. मुनिया, खड़ी रह के दिखा मैडम को. तिला धड उभंही राहता येत नव्हतं. उसके पैर में खिल ठोक देती थी वो. अब कहाँ गई वो दूसरा धंधा संभालती है. हम सिर्फ उसके इशारों पे नाचती है. जो बुलाता है उधर जाने का. रोज़ सुहागरात होती है हमारी. साला रोज़ फूलों की सेज, रोज़ नया मर्द. मरे हुए मन के साथ उसके साथ सोने का. हम कुछ नहीं कर सकते मैडम जी. आज भाग गए तो उसके लोग पकड़ के वापस उसी गंदी दुनिया में ढकेल देते हैं. शेखावत मॅडम, सगळ्यांची नावं आणि ह्यांचा पत्ता घ्या आणि सगळ्यांना सोडून द्या. पण मॅडम, यांना इथेच ठेवून काही उपयोग होणार नाही. आपल्या हाती काहीच लागणार नाही. ए मैडम जी, ऐसा मत बोल. तेरा नंबर दे के रख, ये चांदनी तेरे कुछ काम ज़रूर आएगी. तेरे जैसा अफसर बनने का सपना मर गया है, लेकिन तेरी मदद करके कुछ तो अच्छा काम कर लूँगी. श्रुती हसली आणि तिच्या केबिनमध्ये निघून गेली. खूप उशीर झाला होता. शौर्यचे 2-3 मिस कॉल पडले होते. श्रुती तिचा आवरत होती की रणदिवेसर केबिनमध्ये आली. श्रुती, काय वाटते, ती खरं बोलत होती? तेही 2 मुलींचे वडील होते. कदाचित हो सर. तिने हे फक्त रुबीनाच्या सुटकेसाठी आपल्याला सांगितलंय. बाकी खरं खोटं मी शोधून काढेन. पण असा कुठला बाप करू शकतो श्रुती? तिच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. माहीत नाही म्हणत ती केबिनमधून बाहेर पडली आणि गाडीत येऊन बसली. शौर्यने गाडी स्टार्ट केली. दोघेही घरी निघाले होते, पण श्रुती शांत होती. बोटाची नखं कुरतडत ती गाडीच्या काचेतून बाहेर पाहत होती. तिला टेन्शन आलं की ती अशी वागायची. तिला असं पाहून शौर्य काळजीत पडला होता. सोना, काही झालंय का? तिने नकारार्थी मान हलवली, पण डोळ्यात पाणी जमा झालं होतं. तिला तिच्या बाबाची आठवण येत होती. दुसरी मुलगी झाली म्हणून तिची आई तिचा तिरस्कार करायची.
पण बाबा तो कायम पाठीशी उभा असायचा. त्याने कधीच साथ सोडली नव्हती. श्रुती, व्हॉट हॅपन? शौर्य, मला बाबाला भेटायचं आहे. आत्ता? त्याने घड्याळात पाहत विचारलं. हो, आत्ता. तुम्हाला नसेल जमणार तर मी एकटी जाते. मी असं कुठे म्हणालो, पण सांगशील की नाही काय झाले ते? तिने आज पोलीस स्टेशनमध्ये घडलेलं सगळं त्याला सांगितलं. शौर्य, सावत्र असला तरी तो बाप होता ना, कसा विश्वास ठेवायचा? कदाचित तो कधी बाप झालाच नसेल. तो फक्त एक विकृत व्यक्ती होता, वासनेचा भोगता होता. म्हणून तर असं नीच कृत्य त्याने केलं. श्रुती, तू जे काम करतेस तिथे ह्या अशा अनेक गोष्टींचा तुला सामना करावा लागणार आहे. असं हळवं बनून नाही ना चालणार. हो शौर्य, तिने डोळ्यातलं पाणी पुसलं. पण काहीही झालं तरी मला आत्ता बाबाला भेटायचं आहे. हो, एक अर्धा तासात पोहोचू. शौर्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.